आता पालकची गरगट्टी भाजी करणार आहे. त्याच्यासाठी पालक पहिल्यांदा स्वच्छ धुवून चिरून घेणार आणि धुवून घेणार 2 वेळा, कारण आता पाऊस भरपूर आहे नाही. पावसाच्या पाण्यानं बाद झालेला असते, माती जास्त लागलेली असते, त्यामुळे 2 वेळा तर कमीत कमी धुवून घ्यायला पाहिजे. चांगला स्वच्छ आहे तरी पण बारीक चिरून धुवून घेणार. तोपर्यंत काय करते, दूध तापायला ठेवते. त्याच्यानंतर कुकरला लावणार आहे. मी हरभऱ्याची डाळ, पालक आणि काहीतरी किडा एका दुसरा असतो आणि हे शेंगा पहिल्यांदा कुकरला लावून घेते. एकदम साधी सोपी पद्धत. आता दूध ओरायला लागले. पहिल्यांदा दूध बंद करून घेते, तर का आता इकडे बघापर्यंत तिकडे फसंत जाते. एकदा गॅस बंद केला की भीती होईल. आता पालक मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतले. पहिल्यांदा पालक घ्यायचा, त्यानंतर ह्याच्यावर अर्धी वाटी डाळ घालायची, त्यानंतर शेंगा अर्धी वाटी घालायची, एक मोठा चमचा जिरे घालायचे आणि हे ठेवून द्यायचं. साईडला लिंबू घालायचं आणि एक पेला पाणी, म्हणजे एक भाजी घातल्यानंतर एवढं राहायला पाहिजे पाणी. आता बघून घालायचं, कारण डाळ पण शिजली गेली पाहिजे नाही. तर काय करायचं, दूध गार होण्यासाठी पहिला दुधात चाळ घालून सोडते, म्हणजे गार पण होतं आणि काय पडत पण नाही. आता ह्याच्यात पाणी ओळखायचं कसं, करेक्ट एवढं पाणी वर राहायला पाहिजे. तेवढं झालं की डाळ शिजन. जरी चुकून पाणी जास्त झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही. ते आपण रवीनं घटलतो त्यावेळी पाणी काढून घटलायचं, लागेल तेवढं वापरायचं. त्यामुळे जास्त पाणी झालं तर पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आता कुकरला 2 विजिल देऊन घ्यायचे. आता पालक गरगटी करण्यासाठी लसूण थोडा भरपूर घ्यायचा आणि मिरच्या आपल्याला किती पाहिजेत तेवढ्या घ्यायच्या. मी 2-3 घेतात, कारण आमच्याकडे तिखट जास्त खायचं होत नाही. आणि लसूण आरोग्यासाठी पण चांगलं. बघूया कसं शिजलं गेले, मस्त शिजले गेले. आता काय करायचं, हिचं एक्स्ट्रा पाणी आहे की नाही ते पहिला पाणी काढायचं. म्हणजे हे पाणी नंतर वापरता येतं, पण आता सध्या हे करायचं. आता ह्याच्यात 1 चमचा डाळीचं पीठ घालायचं. तिखट तर ऑलरेडी घातलेलं, आता मीठ घालायचं आणि फोडणी द्यायची. आता तेल तापायला ठेवलं, अगदी थोडं घालायचं, जास्त तेल नाही वापरायचं.
मोहरी, जिरे, कढीपत्ता. गॅस बंद करायचा. लसूण थोडं घालायचं. परत गॅस चालू करायचा. असं थिकनेस द्यायचं. आता काय करायचं, गॅस चालू करायचा. आणि हे काढलेलं पाणी आहे की नाही, हे पाणी याचं घालायचं. म्हणजे आपल्याला ढवळायला यायला पाहिजे नीट, म्हणून मी हे केलेलं. हे पाणी काढलेलं रवीनं चांगलं ढवळायला यायला. आता ही तयार केलेली फोडणी याच्यात. तिखट तर ऑलरेडी घातलेलं आहेच. तर असं छान उकळी होते. आता याच्यात मीठ घालायचं आणि छान उकळी होऊ द्यायचं. उकळी आली की कोथिंबीर घालायची, कारण हिरवी मिरचीचं हे तर आपण घातलेलंच आहे, त्यामुळे लाल तिखट काय घालायची गरज नाही. फक्त आता उकळी आली की त्याला जरा थोडासा थिकनेस येतोय आणि मग कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. आता मस्तपैकी उकळी यायला लागली. ह्याच्यावर साईडला थोडासा पापड भाजून घेतला की उडदाचा बस आहे. कोथिंबीर घालते. पालकचं गरगटे खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडतील तर लाईक शेअर करा. पालकचं गरगटे खाण्यासाठी तयार आहे. काय करावं, मी शिळी भाकरी असं मस्तपैकी पालक कुस्करून घ्यायचं. टेस्ट छान आहे, एकदा करून बघा. आणि फोडलेला कांदा. माझी रेसिपी आवडतात तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भातावर पण घेतलं तर छान होतं, काय प्रॉब्लेम नाही. पण शिळ्या भाकरीची टेस्ट मस्त असते. आता तेल तापले. मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, थोडासा मशरूम घातले मी आरोग्यासाठी चांगला म्हणून. आता छान भाजून घ्यायचं.